नमस्कार मंडळी, आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा। चला तर मग स्वागत करूया हास्य रंगांची उधळण करण्यासाठी सज्ज असलेल्या हास्य बुद्रुक आणि हास्य खुर्दच्या इनामदारांचं आणि त्यांच्या गावकऱ्यांचं। त्याचबरोबर स्वागत आहे बहुरंगी बहुढंगी बँडचं, अर्थात अमीर हडकर वाजंत्रीवाले आणि मंडळी। आणि त्याचबरोबर स्वागत आहे गरब्यातल्या गिरकीप्रमाणेच फिरकी घेत मंचावरच्या पंचेसना दिल खुलास दाद देणाऱ्या आपल्या दोन्ही सरपंचांचं, अर्थात बेधडक बिनधास्त सई ताम्हणकर आणि खट्याळ मिश्किल रुबाबदार प्रसाद ओक। मंडळी, गेल्या आठवड्यात आपण जत्रेतल्या 2 जोड्यांना निरोप दिला, पण अर्थात निरोप देताना सरपंचांनी सांगितलंच होतं की त्यातल्या एका विनोदवीराला आपण इथे पुन्हा या मंचावर बोलावणार आहोत। तर जाणून घेऊया तो विनोदवीर कोण आहे। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्य खुर्दचे गावकरी सायली आणि अजय यांचं। आणि त्याचबरोबर स्वागत आहे हास्य बुद्रुकच्या नवीन गावकऱ्यांचं, अर्थात अन्विता आणि मंदार यांचं। सायली, तुझं या मंचावर पुन्हा एकदा स्वागत आणि तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा। तुम्ही बसू शकता। मंडळी, आपल्या या जत्रेमध्ये पाहुण्यांची नेहमीच रेलचेल असते। आज देखील 2 मान्यवर पाहुणे आपल्या भेटीला इथे आलेले आहेत। जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया स्मिता सरवदे आणि रोहित चव्हाण यांचं। स्मिताताई, रोहितदा, तुमचं महाराष्ट्राच्या हास्य जत्रेत मनापासून स्वागत। मी तुम्हा दोघांनाही विनंती करते की तुम्ही आपापल्या गावच्या इनामदारांबरोबर स्थानापन्न व्हावं। तर मंडळी, पाहुणे स्थानापन्न झालेले आहेत। नवीन गावकऱ्यांसोबत इनामदार देखील तुम्हाला हसवायला सज्ज आहेत। चला तर मग बघूया कोण होतोय या आठवड्याचा कॉमेडीचा जहागीरदार आणि घेऊन जातोय हे मानाचे फेटे विथ विनोदाचा 7/12। तर प्रथेप्रमाणे जाणून घेऊया हास्य नाण्याचं काय म्हणणं आहे। कोण घेतंय आज पहिले या हास्य मंचाचा ताबा? रेडी? हास्य खुर्द। मंडळी, नवरात्र म्हटलं की गल्लोगल्ली तरुण तरुणी अत्यंत उत्साहात नटून थटून गरब्यावर नृत्य करत असतात आणि गरब्याचा ठेका सांभाळताना हृदयाचा ठोका न चुकला तरच नवल। आपल्याला थेट गरबा नाईटला घेऊन जायला येत आहेत हास्य खुर्दचे इनामदार प्रसाद आणि नम्रता आणि सोबतीला जत्रेतले सर्व गावकरी। कोलंबे मात की आज ना गरब्याचा पहिला दिवस आहे। तुम्हाला तो पहिला दिवस एवढा बोर असतो ना, त्यात मी एकटाच आलो। समय येणार होता पण त्याला गरब्यात पण स्किटची सुपारी आली। कोणीतरी पाहिजे ना सोबत, कोणीतरी पाहिजे है ना। आई मैं तो आई बाहर के अनजाने के जहां से, ना मुझे छूना न दूर ही रहना, परी हूँ मैं, परी हूँ मैं, मुझे न छूना, परी हूँ मैं। हाय, ओए फाल्गुनी पाठक। नाही नाही, फाल्गुनी पाठक नाही, मी शोभा मुदगल। मुदगल मुलगा आहे मी, मुलगा आहे। नाइस ड्रेस। रेंटल आहे। तेच छान दिसतं। थँक्स। हाऊ आर यू? मी हाँ बरी हूँ मैं,
छूना. ए हॅलो रे हॅलो. तुला पाहिलं तेव्हाच अक्का हल्लो. दिवस दुसरा. गुजराती असेल गुजराती. याला म्हणजे मला पण गुजराती बनावं लागेल. हाय. नाइस ड्रेस. थँक्स. हु जिग्नेश मेहता. काले धक्काबुक्की तमिले मारे नहीं. ओ ऐसा धक्काबुक्की तले. केम छो. मी मोजामा. મજામાં મજામાં. તમે કેમ છો વડવા? તમે કેમ છો? મજામાં. આ ના હા એકચ્યુઅલી એકત્ર ગરબા રમાવા છે સાથે ઇન્ટરેસ્ટેડ બરગા ગરબા ગરબા રમાવા આવે છે. શું કરે છે? नाही ते सगळं घरूनच करून आलं जे आवरून. सगळं हा इनामदार छे. दर्जा खाली. ऍक्च्युली आय एम गरबा एकत्र खेळावयास इच्छुक छे. छे के छे दुने 12. તમારા નામકરણ શું છે? वो लहानपणी बारसा झायलो तवा शू नाम राखेले छे तमे? नाम 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 नाम. अच्छा नाम नाम पटेल. अच्छा अच्छा पटेल छे तमे. ओ कुठचे पटेल छे? बडोदर चे पटेल छे के अहमदाबाद चे पटेल छे? मी कुंदा गणपत पाटील. औरंगाबादचे पाटील आहे मी. अच्छा पाटील आहे मी. आणि मेहताजी तुम्ही जे मगापासून ट्राय मारताय ना मला कळतंय सगळं. पण मी फक्त मराठी मुलांमध्येच इंटरेस्टेड. मोहिते हो मेहता ना. मोहिते प्रसाद मोहिते. ओळखलं. मी मगाशीच ओळखलं तुम्ही मराठी आहात म्हणून. कसं काय वरती गरब्याचा ड्रेस आणि खाली स्पॉट शूज घातले. मगाशीच ओळखलं होतं. तुम्ही मला मगाशी गुजराती मधनं जे काय छुतू बनवत होता ना वाक्य मी तेव्हाच ओळखलं. सॉरी बच्चू आहेस तू. बच्चू. दिवस तिसरा. मोहिते मी ते. मोहिते गरबा करायचा आहे. तारपा नाही. गरबा. नाइस ड्रेस. कालचाच आहे. नाइस धुतला ड्रेस. नाहीच धुतला ड्रेस. हा म्हणजे नाइस धुतलाय तोच नाइस दिसतोय असं. कोणाला शोधताय? ऍक्च्युली तुम्हाला शोधत नव्हतो मी स्टेप्स शोधत होतो. स्टेप्स मी शिकवते ना तुम्हाला. हे बघ 1 2 3 1 2 3 आणि माशी गिरकी आणि माशी. काय मी खूप त्रास होतोय का? गप्पा मारू नका. हॅलो दांड्या रमू. मी एक काम करते. मी तुम्हाला सेप्टिक होईल ना मी तुम्हाला एक पेन किलरचं इंजेक्शन देते. हो बरं वाटेल. तुम्ही घेऊनच फिरता? हो माझ्यामुळे गरब्यात खूप जण जखमी झाले ते. मी डॉक्टरच आहे. मला इंजेक्शन नको. भीती वाटते. नाही काय नाही होतो. काय घाबरता तुम्ही? डोळे बंद करा फक्त. एक मिनिट एका जागी उभे राहा ना. एक मिनिट काहीच होत नाहीये. फायनली दिला. आता तुम्हाला बरं वाटेल. थँक्यू. इट्स ओके. थँक्यू. इंजेक्शनला काय घाबरतोस तू? खरंच बच्चू आहेस.
हाय कुंदा. हाय हाय. नाईस ड्रेस. तोच आहे नेहमीचाच न धुतलेला रेंटल भाड्याचा. हा तसं काय तू कपडे घातलेच नाही घातलेच चांगलीच दिसशील. नाही नाही तसं नाही म्हणजे कोणताही ड्रेस तुझ्या अंगावर छान दिसेल असं म्हणायचंय मला. ओके सॉरी ते काल मी लागलं दुखत नाहीये ना. नाही नाही इट्स ओके ग. इंजेक्शन त्यात काय. हा कॉफी पिऊया. नाही मी गरबा सोडून कुठेच जात नाही सॉरी. नाही नाही मी इथे जमतो इथेच कॉफी पिऊया. कुंदा या मग काय करतेस तू सध्या. मी मेडिकलला असते. अच्छा म्हणजे 24 तास ओपन. नाही ते मेडिकल डे अँड नाईट ओपन असतात ना. मेडिकल स्टोर नाही मेडिकल मी डॉक्टरेट शिकतेय. करतेय मी, डॉक्टर शिकतेय. ओके ओके ओके. हा. हा तू कशात आहेस. मी सध्या प्रेमात आहे. काय मी ऍक्टर आहे ना लोक प्रेम करतात माझ्यावर. मी प्रेमात अच्छा. आहे. काय करतोस मग सध्या. मी खूप आधीपासून म्हणजे अगदी पूर्वीपासून आतापर्यंत फक्त स्किट्स करतो. अगं नाही नाही चांगले पैसे मिळतात. अगं खरंच चांगले पैसे मिळतात. म्हणजे प्रायव्हेट नाटकाच्या तर 300 पट मिळतात. हा म्हणजे शूटिंग पण प्रायव्हेट नाटकासारखंच असतं महिन्यातला 4 वेळा. पण पैसे चांगले येतात. आय लव्ह स्किट्स. हा आय लव्ह स्किट्स. अँड आय लव्ह यू. आय लव्ह डॉक्टर सो मी म्हटलं आय लव्ह यू. कुंदा मला काहीतरी सांगायचंय. सांग ना. माझं आहे तुझं आहे. काय नाही नाही तसं नाही. म्हणजे मी करतो तू करतेस. कुंदा माझं तुझ्यावर प्रेम आहे. तुझं माझ्यावर प्रेम आहे का. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू माझ्यावर प्रेम करतेस का. यू लव्ह स्किट्स आय लव्ह किड्स. प्लीज मला आयुष्यभर तुझ्या तालावर नाचवशील. अरे रमो रमो हॅलो हॅलो गरबो गरबो गरबो. थांबा रे महत्वाचं आहे. थांबा जरा. गरबो गरबो काय थांबा. कुंदा कुंदा प्लीज. कुंदा मी आजपासून सॉरी तू खेळ गरबा मी नाही. नाही नाही तुला ऐकावं लागेल. ऐक आणि जा. आजपासून मी तुझी कोरिओग्राफर. इश्य कुंदा शब्द आणि भाव काही मॅच नाही झाले का. इश्य बच्चू इश्य. म्हणजे हो बोललीस. दिवस 5वा. आजा सनम मधुर चांदनी में हम तुम मिले तो बिराने में भी आ जाएगी बहार. झूमने लगेगा आसमां झूमने लगेगा आसमां. टूटा है दिल और मचलता है दिल मोरे साजन ले चल मुझे तारों के पार. लगता नहीं है दिल यहाँ लगता नहीं है दिल यहाँ. कुंदा नाईस ड्रेस. फाटलाय. ते छान फाटलाय. कुंदा पिन टोचते तो माझा खांदा. असं असू असू. कुंदा आज पहिल्यांदा डेटवर आलोय आपण. किती वेगळी डेट आहे ना आपली. दांडिया रास मध्ये असं छान वाटतंय. मग कुंदा पहिल्यांदा डेटवर पहिलं काहीतरी जुजबी झालं पाहिजे. नाही त्यांच्याकडे नको तो फक्त हातावर देतात त्यांचं नको.
तुला माझ्याकडनं जुजबी हवंय? माझ्याकडे काही जुजबी वगैरे मिळणार नाही, सांगून ठेवते. सॉरी. माझ्याकडे सगळं मुबलक. इतके दांडीगुळ. दिवस आठवा. कुंदा, आपलं जुजबी आता मुबलक प्रमाणात झालंय, तर आता लग्न केलं पाहिजे. मी तयार आहे. पण तुझे आई वडील? नाही ते मला विचारत नाहीत अजिबात. असं? मग उद्या करूया. लगेच. सकाळी कोर्ट मध्ये, मी ready आहे. संध्याकाळी रिसेप्शन, चालेल. तेव्हा सगळ्यांना दाखवू. चालेल? दिवस 9वा. चला बाबा, दांडिया झाला, लग्न झालं, आता रिसेप्शन. अरे येस. या माझ्या मैत्रिणी. ए, जीजू कशी आहे तुम्ही? जीजू कशी? अरे ह्या पण तुझबी आहे. ए फोटोग्राफर, ये. ए फोटो काढूया, फोटो. 1 2 3. ए चला, बाय आई बाबा आले. आई ते खणायचं नाहीये, सून बघायला आलीस. आई ही सून. बाबा हा सासरा. बाबा जावई. हा पाय पडणार ते पाय पडत. पाया पडतो. पाया पडतो. मला पाय पडायचे. पाया पडायचंय. थांबा. 1 मिनिट. काही घडत नाहीये. थांब. काळजी घ्या. झाला प्रसाद. शेवटचा दिवस पण संपला. 9वा दिवस. आता काय सगळ्यांना वाटेल दांडिया झाला, दांड्यामध्ये प्रेम जुळलं, लग्न झालं. आता 9व्या दिवशी ब्रेकअप करतील आणि काहीतरी कहाणीमध्ये ट्विस्ट वगैरे आणतील. कशाला? प्रत्येक स्किटचा शेवट हा एखाद्याचा छळ होऊनच झाला पाहिजे का? एखादा हॅपी एंडिंग होऊ शकतं ना. एड सुचलं नाही, सांग ना सरळ. लई भारी, कडक. एक तर तुम्हा दोघांचं कौतुक की पूर्ण स्किट तुम्ही नाचत परफॉर्म केलं, त्यात डायलॉग्स आणि त्यात काय काय नाही केलं तुम्ही. अख्खं प्रेम फुलवलं, लग्नापर्यंत नेलं, फोटो काढले. क्या बात आहे, सुपर. खूप मजा आली. आपण जाणून घेऊया सरपंचांनाही तुमचा परफॉर्मन्स इतकाच आवडलाय का? प्रसाद, काही बोलायच्या आधी खूप घाण म्हणजे इतकं घाण स्किट मी कधी पाहिलंच नाही आजपर्यंत. उत्तम विषय, उत्तम सादरीकरण, अतिउत्तम परफॉर्मन्स, परफेक्ट स्पीड, परफेक्ट टायमिंग, परफेक्ट पॉजेस, परफेक्ट स्टेप्सवरचे पंचेस. आमिर, क्या बात. आय लव्ह बोथ ऑफ यू. आय मीन कमाल आहात तुम्ही दोघं. लाजवाब. सई, तुम्ही नेहमी जेव्हा केव्हा सर्वसमावेशक स्किट करता तेव्हा मी खूप खुश होते. 9 दिवस काय उभे केलेस रे मित्रा, क्या बात है. म्हणजे प्रत्येक नवा दिवस डोळ्यासमोर उभा राहिला लिटरली. म्हणजे मला तर हे स्किट कमी आणि शॉर्ट फिल्म जास्त वाटली. त्याच्याबद्दल तर खूप खूप धन्यवाद. असेच परफॉर्मन्सेस बघायला मिळत जाऊ देत आम्हालाही आणि आपल्या सगळ्या टीम मेंबर्सनाही. इतक्या अप्रतिम परफॉर्मन्स नंतर तुला रिकाम्या हाताने जाऊ देणं आम्हाला बरं वाटत नाही प्रसाद. थँक्यू सर, थँक्यू.
ज्या व्यक्तीची प्रतिमा तुला मिळणार आहे त्या व्यक्तीचा परफॉर्मन्स बघितला नसेल असं मराठी घर असेल असं मला वाटत नाही. मी स्वतः शाळेत असल्यापासून त्यांच्या सगळ्या फिल्म्स पाहिलेल्या आहेत. तू स्टेजवर जितका ताकदवर आहेस तेवढाच स्क्रीनवरती पण आहेस. त्यामुळे ही प्रतिमा अगदीच साजीशी आहे. सो माझ्याकडून ही प्रतिमा तुला भेट. आमच्याकडून ही प्रतिमा भेट. शरद तळवलकर. वी आर लकी टू हॅव यू ऑन दिस मंच. थँक्यू सो मच. थँक्यू. रमा, तुला जी प्रतिमा मी देणार आहे ती माझी अत्यंत जवळची मैत्रीण होती असं दुर्दैवाने म्हणायला लागते, पण मी कधी म्हणत नाही ती होती, ती आहेच अजूनही. अत्यंत अत्यंत व्हर्सटाईल, अत्यंत प्रामाणिक, अत्यंत पॅशनेट काम करणारी अशी माझी मैत्रीण. तुझ्याकडे बघितल्यानंतर मला खूप खूप वेळा तिचा भास होतो. रसिका जोशी. मंडळी, कुठल्याही नाटकाचा 200वा प्रयोग हा त्या नाटकाच्या नटासाठी, लेखकासाठी, दिग्दर्शक आणि प्रेक्षकांसाठी सुद्धा खूप आनंदाचा क्षण असतो. चला तर मग बघूया या आनंदाच्या क्षणी नटाला आणि प्रेक्षकांना नेमकं काय वाटतंय. आपल्या समोर येत आहेत हास्य खुर्दचे विनोदवीर सायली आणि अजय. एक मिनिट. इथून प्रेक्षकांमधून जाताना तुम्हाला एक बाई दिसली का? म्हणजे अशी ढापणी, हसली की दात बोरिवलीला, ओठ चर्चगेटला, अशी अशी कोणी दिसली का? नाही म्हणजे कसं आहे, एवढी मंद होती ती बाई, एवढी मंद होती की आधी तिचा जन्म झाला असेल मग मंद शब्द आला असेल. ऐका काय झालंय, ती बाई माझ्या गर्लफ्रेंडच्या ओळखीने पास घेऊन आलेली आमच्या नाटकाला. पहिल्या रांगेत बसून आमच्या यशस्वी नाटकाचा 200वा प्रयोग पार पाडला होती ना. कुठे गेली? नाटक संपल्यापासून शोधतोय तिला. चिचुंद्री गेली कुठे? यू आओ इधर. क्या? अगो बाई, साक्षात दिग्दर्शक, लेखक आणि मुख्य कलाकार रस्त्यावर आलात पण तुम्ही एवढ्यात? मग केवढ्याच यायला होतं? तसं नाही हो, म्हणजे तुमचं नाटक ना रस्त्यावर येणार होतं हे मला माहिती होतं आधीपासून. काय बोलताय? गंमत केली हो. हे काय? हसले मी. हसताना टेक ऑफ घेता? हो. लँडिंग पण करा. अहो मग तसे विनोद पण करा ना तुम्ही. हो का? हो. तुमचं नाटक ना तसं बरं आहे, हळूहळू जरा ते सुधारेल. तुम्हाला ना सुधारायची फार गरज आहे. जरा शिका ना, शिका. काहीतरी बरं करा तुम्ही. हे बघा बाई, मला सुधारायची गरज नाही. माझं 5वं व्यावसायिक नाटक आहे. तसं वाटत नाही हो. पण साधारण कसं वाटायला पाहिजे 5वं व्यावसायिक नाटक असल्यावर? असं समीर दादा सारखं दिसायला पाहिजे. एवढे केस कुठून आणू मी? तसा अभिनय आणायला पाहिजे हो. असं सुधारायची फार गरज आहे. बघा तुम्हाला तुमच्या मेंदूचा वेग वाढवायला पाहिजे. तुम्हाला सुधारायची गरज आहे. नाटकाला आलेला तर शांत बसायचं ना. किती त्रास दिलात, किती त्रास दिलात. एक तर पास घेऊन आलेला फुकट्या. ए शाण्या, पासावर आलेले म्हणून शांतपणे बोलते. हा मी शांतपणे बोलते. हे शांत होतं, मग अशांतपणे बोलताना मारता की काय समोरच्याला? ते मी पुढच्या स्किट मध्ये दाखवेन, तुम्ही असाल तर. बोट खाली. बोट खाली. माझा मागच्या वेळेचा पार्टनर ना एलिमिनेट झाला. मला अजून कळत नाहीये नेमकं तो कोणामुळे एलिमिनेट झाला. त्याच्यामुळे की त्याच्यामुळे? बरं ते जाऊ देत. मी माझ्या टीव्हीवरच्या मालिका सोडून इथे तुमचं नाटक बघायला आले ना, ते तुमच्या गर्लफ्रेंडमुळे. तुमची गर्लफ्रेंड आहे की नाही वनिता, ती मला भेटली आणि ती मला म्हणाली, ताई अगं तू आयुष्यात कधी नाटक नाही ना पाहिलंयस, मग तू माझ्या बॉयफ्रेंडचं नाटक बघायला जा, तुला फार आवडेल. अच्छा, या आणीबाणीच्या मागे तिचा हात आहे का? तो फुगा फोडतो मी नंतर. पण मला सांगा, आलेलं तर शांत बसायचं ना. हा, शांत बसायचं ना. सगळे प्रेक्षक हसून शांत झाल्यावर का हसत होतात? हा, आणि मी हे काय बोलत होतात? हा, तो हवा होता.
अगं बाई, ऐकू येत होतं तुम्हाला? एवढ्या मोठ्याने बोलत होतात, ऐकू येणारच. आणि कोण हवा होता आमच्या नाटकात? कोण हवा होता? आमिर हडकर. हा हा हवा होता. हो. का? अहो त्याचं काय आहे ना, आमच्या टीव्ही वरती आमिर हडकरांनी त्याचं टॅवण्या वाजवलं ना की आम्हाला कळतं अगं बाई विनोद झाला, आता हसायचंय. याने वाजवल्यावर कळतं विनोद आहे. हो. बघा, विचार करा. अहो एवढंच काय, ते प्रसाद सर, सई मॅडम जेव्हा जोरात हसतात ना तेव्हा मला कळतं आत्ता कुठे यांचा पंच फुटलाय. हो. अहो एवढंच काय, ते प्रसाद सर आहेत ना, त्यांच्यामुळे मला कळलं की थर्ड क्लास म्हणजे खूप भारी असतं. तेव्हापासून मी माझ्या सासूबाईने म्हणते, एक नंबरची थर्ड क्लास बाई आहे सासू. हो, खरंच असं सांगते. मग त्यावरती त्यांना मान खाली घालून थँक्यू हा असं सुद्धा म्हणतात. थर्ड क्लास म्हणजे भारी असतं. एक नंबरची फर्स्ट क्लास बाई असतो. तात्पर्य काय, तर तुमच्या नाटकात नेमकं कुठं हसायचं होतं आणि कुठं नाही हेच मला बाई कळत नव्हतं. मग काय, आम्ही आमच्या नाटकाच्या मंचावर सई, प्रसाद आणि हा बँड आणून ठेवू? म्हणजे आमच्या टीव्हीत तसंच दाखवतात ते. हे बघा, तुमच्या टीव्हीत ज्या विनोदांवर हे हसताना दिसतात ना, त्या विनोदांवर हे हसलेले असतातच असं नाही. एडिटिंग मध्ये लावता येतं नंतर. नाही काही काय खोटं बोलता. अहो एडिटिंग वगैरे काय नसतो. किती प्रांजळपणे हसतात ते. बाई, तुमच्या हसण्याला घोडा किंकाळतोय. तसाच किंकाळत होता आमच्या नाटकात. अहो आमच्या नाटकातला सिरियस सीन सुरू होता, प्रेक्षक रडत होते, तुम्ही हसत का होतात? अहो कसं दिसतं ते, विनोदी नाटकात कोणीच हसत नाहीये. मग मलाच वाईट वाटलं, म्हणून मी म्हटलं ह्यांचा मॉरल अप करण्यासाठी आपण जोर जोरात हसून घेऊया. असा मॉरल ना मी. हे असे नाट असल्यावर कसं हसायचं मग सांगा. आणि नंतर कोणी तुमच्या पंचवर हसत नाही म्हणून नंतर स्टेजवर चक्कर रडायला लागला. अहो सिरियस सीन होता तो, त्याच्यात पंचची काय गरज आहे? इमोशन होते, मनापासून रडत होतो आम्ही. कोणी हसत नाही म्हणून आम्ही रडू का? अहो पण विनोदी नाटकात कशाला हवेत सिरियस सीन? लेखक वेडे आहेत, वेळ लागले त्यांना, उगाच लिहितात काही. अगं बाई मला वाटलंच होतं, चला मी येते. थांबायचे. असं चिडत होतात ना तुम्ही नाटकात. सिरियस सीन होता. हो मग काय झालं, आमच्या हास्य जत्रेत की नाही एलिमिनेशनला ते असं नारळ, टोपी आणि टॉवेल देतात. मग ते हसत हसत घरी जातात. अहो आनंदाने ना प्रसाद गाणी सुद्धा गातात. ते आनंदाने गाणी गातात? हो, ते घरी गेले ना की ते आनंदाने गाणी गातात. नको ग नको, एवढी बदनामी करू नको त्यांची. पुण्याचे आहेत म्हणून कोणाच्या तरी एलिमिनेशनवर खुश होतील असे नाही आहेत ते. चांगला कलावंत आहे माझ्यासारखा. मला आठवलं आमच्या नाटकात तो डेड बॉडीचा सीन होता. एक माणूस स्टेजवर मस्तपैकी असा मरून पडला होता, तर तू खालून काय ओरडत होतीस? ते बघा डेड बॉडीची छाती हलते, ते बघा डेड बॉडीची छाती हलते. अहो खरंच हलत होती छाती. अगं 25 मिनिटाचा सीन होता, किती वेळ श्वास रोखून धरेल तो? हलणार नाही का छाती? ऍक्टिंग करत होता मेलेल्याची. तू ओरडायला लागलीस म्हणून मागचे प्रेक्षक बघायला लागले, काय हलतंय काय हलतंय. लहान लहान मुलं पप्पा 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 त्या डेडबॉडीची छाती हलते असं बाबाला सांगायला लागले. आमच्या टाळ्यांचा सीन पार पाडलास तू ग. खरंच हसत होते लोक आमच्या सीनवर. अहो पण चुकीमुळे का होईना कॉमेडी झाली हे महत्वाचं ना. आता गौरव मोरेच्या चुकांवरती आम्ही हसतोच की. तू अजूनही अशीच कॉमेडी करतो? किती दिवस ते ना किती दिवस जगणार आहेस त्याच्यावर? अय्या, तुम्ही गौरव मोरेंना ओळखता? चांगलाच ओळख तुम्ही त्याला. पण गौरव मोरेकडे बघून मला आठवलं, ब्लॅकआउट मध्ये काय करत होतात? मला ना तुम्हाला तोच प्रश्न विचारायचा होता की असे मध्ये मध्ये लाईट का बरं जात होतं? लाईट जात नव्हते, त्याला ब्लॅकआउट म्हणतात. अहो पण सांगा ना का लाईट जात होतं? ते लाईट जात नाही, आम्ही मुद्दाम घालवतो लाईट. सेट चेंज करायचा असतो ना, मला 5-6 गेटअप चेंज करून यायचं असतं स्टेजवर म्हणून. पण मला सांग, त्या ब्लॅकआउट मध्ये काय बडबडत होतीस? हा, मी कविता म्हणत होते. का आमचे डायलॉग कमी पडलेले प्रेक्षकांना? अहो तसं नाही, आमच्या घरी लाईट गेले ना की अंधारात कोणाला बोर होऊ नये म्हणून मी कविता म्हणते. मग तसे तुमच्या नाटकात लाईट गेले म्हणून मी पण म्हणायला लागले, हिरव्या हिरव्या रानात आहे मस्त मस्त गारवा, हिरव्या हिरव्या रानात आहे मस्त मस्त गारवा, शिड वाजत फिरवतोय बघा लाडका हा पारवा. तुझा मेंदू प्लॅस्टिकचा आहे का ग?
प्लास्टिकवर बंदी आहे, पकडून नेतात म्हणे. ही जवळपास बाद केस आहे. प्रसाद दादा, आमच्या नाटकातला सस्पेन्स सीन सुरू होता. सीन असा होता की हिरो बेड खाली लपतो, पोलीस येतात, त्याला शोधून जातात, तो मिळत नाही म्हणून ते जातात. तिथे पोलीस जात होते तर ही खालून ओरडली, तो बघा बेड खाली लपलाय, तो बघा बेड खाली लपलाय. दिसत नाही का पोलीस कुणी केलं तुम्हाला? अहो खरंच हो. हो, तो पोलीस झालेला नट कॉन्शियस झाला. त्याला कळे ना काय करावं, तो अरेस्ट करून घेऊन गेला त्याला. विंगेत बसून नाटकाचा एंड चेंज करावा लागला आम्हाला. अगं ते 6 महिने लेखक नाटक लिहितात, तू 2 मिनिटात बदललास एंड. अहो पण मी तरी काय करू, मी फर्स्ट रो मध्ये बसलेले ना, तिकडनं तो हिरो मला दिसत होता म्हणून मी त्यांना तसं सांगितलं. आमच्या मालिकेत ना असा लपलेला हिरो वगैरे दिसत नाही. हा मला कळलंय, मालिकांवाले ना जास्त हुशार असतात या नाटकवाल्यांपेक्षा. डोंट अंडर एस्टिमेट नाटकवाल्यांना. कळलं ना, नाटकवाले हुशार असतात. हे जोवर त्यांना माहित असतं तोवरच ते नाटक करतात. मग ते परिस्थितीमुळे मालिका करायला लागतात. मग त्यांना कळतं हुशार असणं आणि श्रीमंत असण्यातला फरक काय ते. मग नंतर ते श्रीमंतच राहतात, फालतूची हुशारी दाखवत नाहीत. नाटक वेगळं आणि मालिका वेगळी. कळलं, नाटक बघायचं असेल ना तर प्रेक्षकांची नाटक बघण्याची दृष्टी डेव्हलप झाली पाहिजे. कळलं का? नट नाटकात प्रेक्षकांना फसवतात आणि प्रेक्षक आनंदाने फसायला तयार होतात. एकमेकांच्या आनंदासाठी समजून उमजून केलेली फसवणूक असते, त्याला नाटक म्हणतात. कळलं का? वा वा. 1.5 फुटी लेवल लावली तर लोक त्याला डोंगर समजतात आणि मंचावर उडी मारली ना तर खड्डा इमॅजिन करतात. कळलं का? याला म्हणतात नाटक. प्रत्येक माध्यम एन्जॉय करण्याची वेगळी पद्धत असते. तुला नाटक एन्जॉय करायचं असेल ना तर वारंवार जाऊन नाटक बघ. बरं, मी उद्याच्या नाटकाच्या प्रयोगाला येते. इतके वारंवार नको येऊ. अहो तुमच्या उद्याच्या नाटकाच्या भागात काय होणार आहे? उद्याच्या नाटक, अगं नाटक रोज सेम असतं ग, आम्ही प्रयोग नव्याने करतो फक्त. ओ म्हणजे तुम्ही दरवेळेला रिपीट टेलिकास्ट करता तर. तरी मला नाटक संपताना असं वाटत होतं की आता गोष्ट संपली, आता हे पुढच्या भागात काय दाखवतील. अहो आमच्या सिरियल मध्ये कसं असतं, सिरियल संपते पण गोष्ट काही संपत नाही. मग सीझन 1 गेट लॉस्ट, गेट आउट तुझा. पुन्हा थिएटरच्या आजूबाजूला भेळ खाताना जरी दिसलीस ना तरी पुऱ्या फेकून मारेन तुला मी. सुपर्ब झालाय परफॉर्मन्स. आपण सरपंचांना विचारूया त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटला. सायली, तुझं खूप खूप स्वागत. मला आज खूप आनंद होतोय की तू परत आली आहेस. या निमित्ताने एक सांगायचं आहे की सायलीचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहेच, पण कधी कधी असं होतं की तुम्ही तुमचा 100% देत असता पण जोडीचं काही गणित जमत नाही आणि त्याची दखल आम्ही वेळोवेळी घेतोय. आम्ही पर्सनल मार्किंग्स पण करतोय. त्यामुळे मला तुम्हाला जस्ट एक आयडिया द्यायची होती की तुमचा परफॉर्मन्स त्याच्यात तुम्ही कुठे कमी पडू नका. आमचं बारीक लक्ष आहे सगळ्या गोष्टींवरती. खूप छान झालं. दोघांचाही परफॉर्मन्स मला खूप आवडला. मला ते हसणं एकदा ऐकायचं यार, प्लीज प्लीज. कुठून मजा आली, खूप धमाल आली. मला आय एन्जॉयड आणि वेलकम बॅक. मला खूप आनंद झाला तुला बघून. थँक्यू. सरपंच प्रसाद. अजय वेलकम. सायली वेलकम बॅक. विषय चांगला होता, परफॉर्मन्स खूप चांगला होता, एनर्जी खूप चांगली होती, टायमिंग तुझं खूप चांगलं आहे अजय. तुझ्याकडनं आशा ठेवायला नक्कीच जागा आहे आणि ती जागा तू आज पहिल्याच परफॉर्मन्समध्ये निर्माण केली आहेस. तुझं मनपूर्वक अभिनंदन पुन्हा एकदा. वा वा. आणि आता जाणून घेऊया गुण. सई 10 गुण. क्या बात है. प्रसाद 9 गुण. सुपर्ब. तुमच्या या जोडीला पुढच्या परफॉर्मन्ससाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार एका बँकेवर दरोडा पडलाय. बघूया तिथे काय होतंय.
तुम्हाला लोटपोट हसवायला हास्य खुर्दमधून येत आहेत रत्नागिरीची 2 हास्यरत्न प्रथमेश आणि श्रमेश आणि त्यांच्या सोबतीला आहेत आजच्या आपल्या मान्यवर पाहुण्या स्मिता सरवदे. बाई ग बाई, किती करू मी घाई. प्राजक्ता, बाई ग, खूप उशीर झालाय मला आज. अगं सई, माझा नवरा आणि सासू इतके चिडलेत ना माझ्यावर. आता इतका उशीर झालाय तरी मी एकटीच काम करते बँकेत. बरं आता निघायला हवं, उशीर झालाय मला. गडबडीत मोबाईल विसरले. बाई ग, कुठे गेला? मामा मामा, आज पहिला दिवस आहे ना चोरीचा. पहिला दिवस आहे ना, आशीर्वाद दे की मामा. वाय मर्दा, गाच म्हणतात. अशी चोरी करूया ना की गावभर आपली चर्चा झाली पाहिजे. वाय पुढा, वाय वाय. ए बाई, जायला सांगते. अरे ए, ए, ए. चोरी करायला आलो आपण, चोरी. एक काम कर, बाईला आवाज दे छाती पुढे करून. बाई, अरे टाइमपास करायला आलोय काय? माय भाकर वाढ असा आवाज नाही रे. एक काम कर, तुझ्याकडे बंदूक आहे ना, बाईला बंदूक दाखव. बाई, तुम्हाला जर मी बंदूक दाखवली ना, लय प्रॉब्लेम होतील. अहो पण बंदूक नाही चालत इथे. पासबुक असेल तर काढा, नाही तर टोकन घेतलाय का तुम्ही आधी? हिच्या बापाच्या झांजा वाजवल्या हिच्या. ए बाई, जास्त टकुर फिरवायचं नाही. मी दरुडेखोर आहे, बँकेमध्ये दरुडे टाकायला आलोया. मामा, पोलीस गेलं काय रे? नाही, मी रडत होते. बाई, स्टेज कव्हर करून झालं असेल तर स्किट कव्हर करूया. बाई, माझा ऐका, मला आधी तिजोरी दावा. तिथेच आहे. कुठे? ही काय? कोणती? ए तिजोरी. बाई, गाप गुमान बसायची. बसा लवकर, बसा. भाचा, हिच्यावर लक्ष ठेव. हा, हिला बंदुकीवर ठेव. बाई, याच्यावर. अरे येडाय का तू? बाई, तुम्ही पण काय येड्याच्या नादाला लागताय? अरे तिला बंदुकीवर ठेव म्हणजे बंदूक रोखून धर. हा, मोबाईल घे, मोबाईल घे. सांगा. 908 908 235 235 60 60. मामा, कुणाच्या नावाने सेव्ह करू? कर ना, तुझ्या नावाने सेव्ह कर. तुझा कान पडत आवाज काढू काय? अरे मोबाईल घे म्हणजे बाईचा मोबाईल जप्त करून घे. समजलं काय तुला? हा, बाईवर लक्ष ठेव, तोपर्यंत मी तिजोरी खोलायचं बघतो. हा, मोबाईल दे बाई लवकर त्याच्याकडे. देते, आवाज नाही करायचा. हा, असं लक्ष ठेवा, लक्ष ठेव. हा, बाई, शांत व्हा, शांत व्हा. कशी शांत हो मी? सोपं आहे. अशी होऊ शकता, अशी होऊ शकता, अशी होऊ शकता, आणि ह्याच्यापैकी काय नाही जमलं तर धनश्री सारखं होऊ शकता. कसं आहे, सगळीकडे गोंधळ असतो तरी ती शांत असते. अहो पण मी कशी शांत राहू? मला घरी जायचंय. नाही ना, माझ्या घराला पत्रे नाहीत. बरोबर नाही वाटणार तुम्हाला न्यायला. अहो माझ्या घरी जायचंय मला. तुमच्या घरी जायचं? नाही 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 नाही, मामा नाही म्हणणार, मामा नाही म्हणणार. अहो जाऊ द्या ना मला. अहो माझी सासू गेली. माझ्या राशीला आली. अहो खूप छळते हो मला, सारखी अदला बदल करत असते. अहो ए, ती बाई तुझं मन बदलल, तिच्या बोलण्यात जाऊ नको. लक्ष ठेव, लक्ष ठेव. मी नाही हो, माझी सासू सारखी सगळ्या भांड्यांची अदला बदल करत असते किचन मध्ये. म्हणजे काय करते माहितीये का? तांदळाच्या डब्यात रवा ठेवते, रव्याच्या डब्यात गहू ठेवते, गव्हाच्या डब्यात साखरेची पावडर ठेवते, साखरेच्या पावडरच्या डब्यात सगळं असं गोंधळ करून टाकते होती. त्या दिवशी काय केलं माहितीये तिने? काय काय काय? माझ्या तेलाच्या बुदलीत कोल्ड्रिंक ओतलं आणि मी बावळट कोल्ड्रिंक मध्ये सगळा स्वयंपाक केला ना. सगळे जेवायला बसले. एक घास घेतला, ढेकर देत होते. दुसरा घास घेत होते, ढोईकर देत होते. अहो काय सांगू
माझ्या सासूमुळे ना माझा सगळा संसार फसफसलाय हो. ओ बाई ओ, एवढी जर सासू तुम्हाला त्रास देत असेल ना तर तिला डब्यात भरा आणि तिला बदला ना. चांगली आयडिया, आत्ता करते मी तसं. जाऊ मी? चालेल चालेल. ओ सावकाश. बाई कुठं चाललात हा? जास्त हुशारी करायची नाही. तू पण काय रे जायला सांगतो, चोरी करायला आला ना पहिली असं सोडायचं नसतं. ती बाहेर गेली आणि त्यांनी पोलिसांना सांगितलं, मग बस खाली खाली बस. बाई तिजोरी डिजिटल आहे, पासवर्ड सांगा. ऋषी आय लव्ह यू. काय काय पासवर्ड ठेवतात, असू दे मरू दे. ऋषी आय लव्ह यू. मूर्ख माणसा, चुकीचा पासवर्ड, चुकीचा पासवर्ड, चुकीचा पासवर्ड. बाई तिजोरी हसते आपल्यावर. हसण्यासारखंच किट करतोय आपण. अहो बाई तिजोरी हसते म्हणजे तुम्ही तिजोरीचा चुकीचा पासवर्ड सांगितला आहे. या मी तिजोरीचा पासवर्ड सांगितलाच नव्हता, माझ्या मोबाईलचा आहे तो. हो बाई तिजोरीचा पासवर्ड सांगा. नाही मला नाही माहित, मॅनेजरला माहित असेल. एक काम करा, तुमच्या मॅनेजरला फोन लावा. ए भाच्या फोन दे, बाईला फोन दे. ऋषी आय लव्ह यू. पासवर्ड टाकला. हॅलो सर, हा तुम्ही फ्री आहात? मला अजूनही किंमत आहे. बरं आपल्या तिजोरीचा पासवर्ड सांगा ना. व्हेनेझुएला. बर. काय 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 बोला मॅनेजर, काय बोला सांग लवकर. व्हेनेझुएला. व्हेनेझुएला. वहिनीवरनं शिवी. हं? बाई ते व्हेनेझुएलाचं स्पेलिंग काय असतंय? मला नाही माहित. बाई एक काम करा, मॅनेजरला परत फोन लावा आणि व्हेनेझुएलाचं स्पेलिंग विचारा. नाही नाही, आमचे मॅनेजर आहेत ना हा. ते फक्त जुजबी माहिती परत परत देतात, बाकीची कुठलीच माहिती नाही देत. होय काय? मामा जुजबी माहिती. बाचा तू कशाला सई मॅडमचं काम वाढवतोयस? नको नको. पण तरी पण कोणाचं नशीब कधी चालेल सांगू शकत नाही. एकदा शब्द बोलूनच घेऊ. जुजबी. ए चोरी करायला आलोय आपण. काय करू, ही पण फुटत नाही. काय करायचं हिचं? ए भाचा मी बघतो हा, तू बाईवर लक्ष ठेव. हा मामा काय करतोयस? काय नाही, मी तिजोरी फोडायची बघतोय. अरे त्यापेक्षा इथे येऊन 2 पंच फोड ना, मार्क तरी मिळतील. अरे तू आईला त्या बाईच्या नादाला लागू नको. लक्ष ठेव लक्ष ठेव. तिला मोबाईल अजिबात देऊ नको, आधीच सांगतोय. नाही भाऊराया दे की रे मला मोबाईल, दे ना प्लीज. नाही नाही नको, तर मामा ओरडेल, मला मारतो नंतर. अरे असं काय करतोस? माझ्या मुलाचा अभ्यास घ्यायचा मला फोनवरून, आणि त्याचा अभ्यास नाही घेतला ना तर बाई ओरडतील त्याला, मार्क कमी मिळतील त्याला, नापास होईल तो आणि मग एलिमिनेट होईल. मामा हा बाई काहीतरी एलिमिनेट व्हायचं बोलली रे. आईच्या गावात काय झालं? डायरेक्ट रत्नागिरी दिसली रे. 2 मिनिटं थांब, 2 मिनिटं थांब, मी पण येतोय. 1 मिनिट, हे विषय इथं नको, बाईला सोडू नको. लक्ष ठेव लक्ष ठेव. हे बघ भाऊराया, मी ना तुला रक्षाबंधनला राखी बांधेन, पण मला जाऊ दे ना इथून भाऊराया. ताई ताई असं नको बोलले ताई. ए भाचा ती फसवते, तिला बळी पडू नको. माझ्याकडे लक्ष दे. माझ्या मामा मामा भाऊबीजेला माझ्या घरी येशील ना रे? ताई. अरे ती ताई नाही, ती कसाई आहे. तिजोरी खोलत आली तिजोरी. मामा हे बघ माझ्या रक्षणाची जबाबदारी तुझी आहे भाऊराया. ताई. ती घोळात घेत आहे, तुला घोळात घेत आहे. माझ्याकडे लक्ष दे. तिजोरी मामा तिजोरी खोलली. ढंक टकर केळ. ती तिजोरी ना डमी आहे. मामा सायरनचा वाजला. पोलिसांचं सायरन आहे तो. ही तिजोरी उघडली ना की लगेच पोलिसांना कळतं चोर आलेत. म्हणजे आता पोलीस आम्हाला पकडणार? हो, त्यांचीच वाट बघत होते ना, म्हणून तर एवढा वेळ काढला मी. आणि वेळ काढायचा असेल ना तर सासूरवास हा विषय इतका इंटरेस्टिंग वाटतो ना लोकांना. पण तुम्हाला काही चोरी करताच येत नाही. बँकेत दरोडा कसा घालायचा असतो? बँकेतून एक मोठं लोन घ्यायचं आणि मग परदेशात पळून जायचं. समजलं का? मामा येडायच तू. बाई केवढी टॅलेंटेड आहे. शेप दरोडा कसा टाकायचा ते तिने सांगितलेलं आहे. आजपासून तीच माझी गुरु. आणि माझी बी.
जाणून घेऊया सरपंचांना तुमचा हा परफॉर्मन्स कसा वाटला. प्रसाद. स्मिता, मोस्ट वेलकम. स्मिताला जर आठवत असेल तर तिने तिच्या आयुष्यातलं पहिलं व्यावसायिक नाटक ज्या हिरो बरोबर केलं तो मी होतो. सस्पेन्स थ्रिलर नाटक होतं, सूत्रधार द बॉस नावाचं, आणि त्या नाटकात 3च ॲक्टर्स होते, स्मिता, मी आणि रमेश भाटकर. आणि खूप मजा यायची आम्हाला त्या नाटकात काम करताना. आणि खूप राजीव शिंदेंनी लिहिलेलं आणि डिरेक्ट केलेलं नाटक, आणि खूप दौरे आणि खूप प्रयोग. स्मिता खूप छान मैत्रीण झाली होती मी त्या दरम्यान, आणि त्यानंतर खूप गॅप गेले, आणि आत्ता 2 वर्षांपूर्वी आम्ही अचानक एका मालिकेत परत एकदा एकत्र आलो होतो. त्यामुळे अनेक इव्हेंट्समध्ये किंवा बारीक सारीक कार्यक्रमांमधून स्मिताचं काम नेहमीच मी बघत आलो, आणि मला ती कायम खूप आवडते. खूप अत्यंत प्रामाणिक आणि कॉमेडी कामसुद्धा अत्यंत सिरियसली करणारी ती नटी आहे, आणि जे खूप मोलाचं आहे असं मला वाटतं. प्रथमेश, श्रमेश, बरेचदा काय होतं की आपल्या पार्टनरबरोबर आपलं खूप छान ट्युनिंग झालेलं असतं, आपली त्याच्याबरोबर जोडी जमलेली असते. जसं मी आणि पुष्करनी खूप वर्ष एकत्र काम केलं, त्याचं माझं खूप छान ट्युनिंग होतं. त्यामुळे कुठलंही परफॉर्मन्स असेल तर मी त्यात छानच काम करतो, काही वादच नाही. पण आमच्याबरोबर समजा माझ्या पण पुष्करबरोबर समजा सही आली दिसेल तरी मी छानच काम करतो, त्यात काही वादच नाही. म्हणजे सही करतेच, पुष्करही करतोच, पण मी छानच काम करतो. तर मला ते फार तुमच्या दोघांचं आज विशेष करून आवडलं की एक नवीन पार्टनर ॲड झाला आहे आपल्या टीममध्ये, तरीसुद्धा तुमच्या दोघांचं बॉन्डिंग कुठेही हल्लं नाही, कुठेही डिस्टर्ब झालं नाही. आणि जसं मागच्या स्किटमध्ये तू काय ती संगमेश्वरी भाषा वापरलीस, तशी या स्किटमध्ये पश्चिम महाराष्ट्रीय भाषेचा तू वापर केलास. असं विविधांगी तुम्ही एक एक करून एक एक पावलानुसार तुम्ही दाखवत चालला, आणि माझ्याकरता खूप पॉझिटिव्ह आणि खूप आश्वासक चित्र आहे. विश यू ऑल द बेस्ट. खोटं बोलणार नाही, पण जुजबी हा शब्द माझ्या चेहऱ्यावरती हसू आणतो. थँक्स टू विशाखा. छान झालं. स्मिता, हाय, सो गुड टू सी यू. तुझ्या टायमिंगची मी काय अख्खा महाराष्ट्र फॅन आहे, आणि आज ह्या स्किटमध्ये पण तू येऊन 4 छान लावलेस. माझ्या भाषेची मला आठवण करून दिलीत. पश्चिम महाराष्ट्राची भाषा तुम्ही वापरलीत, मजा आली. असे नर्वस होऊन का उभ्या, थोडेसे हसा ना. नाही, त्यांना पश्चिम महाराष्ट्रातल्या त्या भाषेतूनच कमेंट्स ऐकायच्यात असं म्हणणं. जुजबी म्हणून सुद्धा काही फायदा झाला नाही म्हणून नर्वस. अच्छा, वेल, मी नेहमी सांगत असते की नाही की तुमचा पंच अनप्रेडिक्टेबली येऊ दे, तसंच जुजबी पण अनप्रेडिक्टेबलीच येणार. ते असं येणार. सॉरी, मी प्रयत्न केला होता. त्या दिशेनेच चालत राहू दे, पण एवढंच सांगू इच्छिते. मजा आली, मस्त झालं स्किट. तुम्ही जाता जाता एक उपहासात्मक काहीतरी बोलून गेलात, ते खूप छान होतं. त्यांनी एक वेगळीच मजा आणली स्किटला, मजा आली. जाणून घेऊया तुम्हाला या परफॉर्मन्ससाठी किती गुण मिळत आहेत. प्रसाद, 9 गुण. सई, 9 गुण. खूप शुभेच्छा. थँक्यू. मंडळी, कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोप घेण्याची.